मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर या आधीचे प्रश्न आपण आधीच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिले आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न हे पाहणार आहोत। तर पहा, इयत्ता 8वीचा स्कॉलरशिपचा हा सराव संच आहे। तर पहा, हा सराव संच जो काही आहे तिथे थोडंसं फाटलेलं विद्यार्थ्यांनो, परंतु हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत म्हणून हे प्रश्न मी इथे तुम्हाला घेतलेले आहे। तर पहा, तर प्रश्न काय आहे, चंद्र या शब्दातील अनुनासिकाचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुनासिकासारखा होतो? तर पहा, चंद्र या शब्दातील अनुनासिक म्हणले म्हणजे स्पष्टोच्चारित अनुनासिक यावर आधारित हा प्रश्न आहे। तर चंद्र या शब्दामध्ये अनुस्वार च वर आहे आणि त्या पुढील अक्षर आहे द। मग द हा कोणत्या गटामध्ये येतो? त या गटामध्ये, त या वर्गामध्ये त थ द ध न येतं, म्हणजे यामध्ये येणारा अनुनासिक कोणता आहे? न। म्हणजे या अनुस्वाराच्या ऐवजी न हे अनुनासिक तिथे येऊ शकतं, म्हणजे हे स्पष्टोच्चारित अनुनासिकाचं उदाहरण आहे। तर पहा, आता पर्यायामध्ये आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या शब्दामध्ये न अनुनासिक येईल, म्हणजे दोन्हीचा उच्चार सारखा आहे हे आपल्याला सांगायचं आहे। पंडितमध्ये पहा, अनुस्वार प वर आहे आणि त्यापुढील अक्षर आहे ड। ड कशामध्ये येतं? ट वर्गामध्ये। ट ठ ड ढ न या वर्गामध्ये न हे अनुनासिक येणार आहे इथे। अंकिता, इथे अ वर अनुस्वार आहे आणि पुढील अक्षर आहे क, मग क या वर्गामध्ये ग हे अनुनासिक येतं। त्यानंतर पहा, अंतिम अ वर अनुस्वार, पुढील अक्षर आहे त, त थ द ध न हे अनुनासिक आले, म्हणजे हेच असणार आहे आपलं योग्य उत्तर। चंद्र या शब्दातील अनुनासिकाचा उच्चार हा अंतिम या शब्दातील अनुनासिक होतो हे आपल्याला सांगायचं आहे। पंखमध्ये पहा, ख क वर्गामध्ये येतं, म्हणजे इथे देखील ग हे अनुनासिक येणार आहे। तर हा प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो परीक्षेमध्ये। त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो, या नियमाला अनुसरून खालीलपैकी शब्द कोणता? तर विसर्ग संधीचे नियम यावर आधारित हे प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो। विसर्ग संधीचे नियम, स्वर संधीचे नियम, व्यंजन संधीचे नियम यावर आधारित सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेले आहे। ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसाल तर तुम्ही प्लेलिस्टमधून व्हिडिओ पाहायचे विद्यार्थ्यांनो। तर पहा, विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि तो पुढील शब्दामध्ये मिसळून संधी तयार होते, हा आहे नियम। तर यामधील आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत। तर पहा, पर्याय पुरस्कार, निश्चल, पश्चाताप, दुश्चिन्ह। पुरस्कार तर इथे येणार नाही, कारण हे काय आहे पहा, इथे स तयार झाले विसर्गाचा, पुरह अधिक कार बरोबर पुरस्कार हा याचा विग्रह आहे। मग विसर्गाच्या पुढे जर क चे धातू रूपे आले तर तिथं काय होतं? विसर्गाचा स होतो, म्हणजे हे या नियमामध्ये बसत नाही। निश्चल याचा विग्रह असतो नि अधिक चल, म्हणजेच पहा, विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि संधी तयार होते निश्चल, म्हणजे हे आहे या नियमामध्ये बसणारे शब्द। 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, परंतु आपल्याला 2 पर्याय निवडायला सांगितलं आहे। मग आता पश्चाताप येणार आहे का दुश्चिन्ह? तर इथे दुश्चिन्ह योग्य असणार आहे, कारण याचा विग्रह येतो दु अधिक चिन्ह दुश्चिन्ह आणि ही संधी तयार होते। पश्चाताप हा या गटामध्ये बसत नाही आणि पश्चाताप हा शब्द इथे या नियमामध्ये बसत नाही, म्हणून इथे 2 आणि 4 नंबरचा पर्यायच बरोबर असणार आहे मुलांनो। आता बघा पुढील प्रश्न, समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो? द्वंद्व, तत्पुरुष, अव्ययभाव का बहुव्रीही? तर पहा, इथे प्रश्नाचं आपलं उत्तर लपलेलं आहे। पहिले पद महत्त्वाचे कोणत्या समासामध्ये असतं? अव्ययभाव समासामध्ये, म्हणजे हेच असणार आहे आपलं योग्य उत्तर। पहिले पद महत्त्वाचे अव्ययभाव समासामध्ये असतं, दुसरे पद महत्त्वाचे तत्पुरुष समासामध्ये, दोन्ही पदे महत्त्वाचे द्वंद्व समासामध्ये आणि दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाला बोलतो हे असतं बहुव्रीही समासामध्ये। आणि या अव्ययभाव समासाचा जो काही उपयोग असतो तो क्रियाविशेषणासारखा केलेला असतो विद्यार्थ्यांनो, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 3 नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्हाला जर मी शिकवलेलं समजत असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा जरी उपयोगाचा ठरत असेल तर या व्हिडिओला कृपया लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला व्हिडिओला शेअर करायचं आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलचा जो काही ॲप आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि तिथे तुम्हाला तुमचे इयत्तेचे जे काही कोर्स आहेत ते तिथे मिळून जातील आणि टेस्ट देखील तिथे मी अपलोड केले, त्याचा देखील तुम्ही नक्कीच फायदा घ्यायचा आहे। तर आता परत पुढील प्रश्न, माधव पुस्तक वाचत आहे या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते? तर पहा, माधव पुस्तक वाचत आहे हे साधा वर्तमानकाळी वाक्य, तर याचं आपलं रीती भूतकाळी वाक्य बनवायचं आहे। आता पहा पर्याय, माधव पुस्तक वाचत जाईल, वाचत जाईल म्हणले म्हणजे काय झालं? रीती भविष्यकाळ। माधव पुस्तक वाचत असतो, तर पहा हे तर वर्तमानकाळी आहे। माधवने पुस्तक वाचलेले असेल म्हणजे हे पूर्ण भविष्यकाळ।
माधव पुस्तक वाचत असे, तर पहा हे आहे योग्य रीती भूतकाळी, कारण ती क्रिया तो करत होता असं या वाक्यातून आपल्याला समजतं. याला म्हणतात रीती भूतकाळी वाक्य. 4 नंबरचं पर्याय हे बरोबर असणारे मुलांना याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न, अ हा उपसर्ग जोडल्यास खालपैकी कोणता शब्द त्याचा विरोधी शब्द तयार होईल? 2 पर्याय नोंदवा, म्हणजे 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. तर कृपा याचा विरोधी शब्द अवकृपा असतो, म्हणजे इथे अव उपसर्ग येणार आहे. व्यवस्थित अव्यवस्थित, आवश्यक अनावश्यक म्हणजे अन उपसर्ग येणार आहे. समंजस असमंजस. मग पहा कोणते 2 पर्याय योग्य असणार आहेत? 2 आणि 4 नंबरचे पर्याय. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना. त्यानंतर अतिशय कष्टातून शिकून मोठ्या झालेल्या आपल्या मित्राचा सत्कार सोहळा पाहताना जगदीशचे या वाक्यात मोकळ्या जागी कोणता वाक्प्रचार योग्य ठरेल? डोळ्यात प्राण आणणे, डोळे निवणे, डोळे पांढरे होणे का डोळे विस्फारणे? तर पहा मित्राचा सत्कार सोहळा पाहताना जगदीशचे काय झाले? डोळे निवणे, डोळे निवले असं इथे येणार आहे. डोळे निवणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो समाधान वाटणे, म्हणून इथे 2 नंबरचाच पर्याय हा योग्य असणारे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहतो पुढील प्रश्न, सामना जिंकताच मुलांचा आनंद गगनात मावेना या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? अधोरेखित केलेलं आहे आनंद या शब्दाला. मग पहा हे कशामध्ये येतं? धर्मवाचक नाम, याचा अर्थ होतो भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम का गुणविशेषण? तर पाहत येताना हे विशेषण तर नाहीच. विशेष नाम म्हणता येईल का? नाही, कारण इथे मुलाचं नाव जरी आनंद असलं तरी इथे विशेष नामासारखा याचा वापर करण्यात आला नाही, म्हणून इथे विशेष नाम देखील येणार नाही. सामान्य नाम आहे का भाववाचक नाम? तर पहा सामान्य नाम हे सारख्या गुणधर्मामुळे देण्यात आलेलं नाव असतं, परंतु हे काय आहे? ही एक भावना आहे. आनंद ही एक काय आहे? भावना, म्हणजेच ते काय असणार आहे? धर्मवाचक नाम म्हणजेच भाववाचक नाम. 1 नंबरचा पर्याय हा बरोबर असणार आहे मुलांना. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. त्यानंतर विशाखा हा कविता संग्रह कोणी लिहिला? विशाखा हा कविता संग्रह विवा शिरवाडकरांनी लिहिला, म्हणजेच कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेला आहे. 2 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचे. राम गणेश गडकरी यांची 2 टोपण नावे आहेत. कोणते कोणते आहेत ते? गोविंदाग्रज आणि बाळकराम. तर पहा बाळकराम या नावावरून आपण लक्षात ठेवू शकतो, आणि गोविंदाग्रज तर पहा ग अनुप्रास अलंकारावरून हे लक्षात ठेवू शकतो आपण. विंदा करंदीकर आणि शांता शेळके हे इथे येणार नाही. 2 नंबरचाच पर्याय हे बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचे आहे. धन्यवाद.